हॅलो नमस्कार, मी शीतल. तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. साफसफाईचा हा पार्ट 2 आहे आणि यामध्ये मी हॉल त्याचबरोबर किचन क्लिनिंगसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर इथे मी काय केलं होतं, बेडरूमचं साफसफाई झाल्यानंतर एक दिवसाचा गॅप घेतला होता आणि त्यानंतर हॉल क्लिनिंग करायला घेतलं होतं. तर इथे माझ्या हॉलमध्ये फार काही सामान नसल्यामुळे किंवा फार पसारा नसल्यामुळे खूप पटकन माझा साफ झाला हॉल. तर इथे सुरुवातीला मी फक्त जाळ्या जळमटे जेवढे होते ते सगळे झटकून घेतल्या. त्यानंतर खालचं सगळं फ्लोअरवरती झाडू मारून घेतला, कारण आपण नंतर पुसताना वगैरे पाणी पडल्यानंतर खाली सगळा चिखल वगैरे राडा होऊ नये म्हणून. तर इथे मी आता ओलसर सगळा कपडा घेतला होता आणि प्रत्येक वस्तू मी पुसून काढत होती, कारण आता प्रत्येक वस्तूवरती आपण ज्यावेळेस झाडतो त्यावेळेस धूळ बसत असते. मग ते खिडक्या होत्या, फॅन होते, त्याचबरोबर इलेक्ट्रिक बोर्डसुद्धा मी स्वच्छ असे पुसून घेतले. त्याचबरोबर ना मी नंतर माझ्या हॉलमधला जो सोफा आहे त्याच्यात सगळं मागचं जे टेकायचं जे गादी आहे किंवा बसायची, ती सगळं मी सेपरेट करून घेतलं आणि अगदी कानाकोपरा सगळं काही मी पुसायला घेतलं होतं. आणि व्यवस्थित पुसून झाल्यानंतर आता सगळ्यात लास्टला म्हणजे आपले दरवाजे पुसायचे राहिले होते. तर इथे मी सुरुवातीला जो बाहेरचा सेफ्टी डोअर आहे तो मी पुसत आहे. आणि याच्यामध्ये ना इथे खूप बारीक 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 अशी जागा आहे, त्यामुळे ना सेफ्टी डोअर करायला जास्त वेळ लागला मला. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हॉलची साफसफाई त्याचबरोबर किचनची साफसफाईसुद्धा मी कशा पद्धतीने केलेली आहे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण तुमचं लाईकमुळं मला असे नवनवीन व्हिडिओज घेऊन येण्यासाठी खूप सारं प्रोत्साहन मिळत असतं, खूप सारी एनर्जी मिळत असते. त्याचबरोबर तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी, कारण आता गणपतीनिमित्त मी असे खूप सारे छान छान व्हिडिओज घेऊन येणार आहेत. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हॉलमध्ये अगदी मोजकं सामान असल्यामुळे अगदी पटकन म्हणजे 1 तासामध्ये माझा संपूर्ण हॉल स्वच्छ करून झाला होता. आणि आता मी जे काही सगळ्या वस्तू काढलेल्या होत्या तर त्या आपल्या जागच्या जागी मी आता व्यवस्थित अशा लावून घेत होते. आणि अशा पद्धतीने माझा हॉल अगदी 1 तासामध्ये छान असा साफ करून झालेला होता. दुसऱ्या दिवशी मी किचन साफसफाईला सुरुवात केली होती. जसं मी तुम्हाला म्हटलं की मी यावेळेस अगदी एका दिवशी एक असं व्यवस्थित नियोजन करून काम करत आहे. तर इथे मी काय केलं होतं, तुम्हाला इथे मांडणीवरती सगळा पसारा दिसत असेल, तर मी रोजच थोडं 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 जे आपले डबे बरण्या जे काही असतं आपलं कंटेनर ज्याच्यामध्ये आपण सामान स्टोअर करतो, त्या सगळ्या गोष्टी किंवा न लागणारी भांडी वगैरे जी असतात एक्स्ट्राची, ती सगळी मी रोज थोडी 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 साफ करत होती. ते मी तुम्हाला पुढे तुमच्यासोबत शेअर करेलच. मी किती सारी भांडी घासली होती, तरीसुद्धा अजून एवढी बाकी होती. पण मी काय करत होती, आता जे सगळं काही थोडंफार जे सामान आहे ते सगळं मी आता खाली करत होती पिशव्यांमध्ये, कारण आता डीप क्लिनिंग करत आहोत. त्यामुळे मला तरी असं वाटतं की घरातली एकूण एक गोष्ट ही स्वच्छ असावी, एकूण एक भांडं घासलं गेलेलं असावं. त्यामुळे तर इथं मी आता भांडी घासायला सुरुवात केलेली आहे. तर इथे मी विम लिक्विड घेतलेलं आहे आणि आता एक एक भांडी घासत आहे. तर इथे मी गॅस जो आहे तो किचन ओट्यावरून खाली घेतलेला आहे आणि भांडी घासायला मग सोपं जातं, कारण माझा किचन ओटा खूप छोटा आहे. त्यामुळे आता इथे मी 2 प्रकारचं पाणी घेतलं होतं, एक आपलं साबणाचं आणि एक चांगलं पाणी. तर ही पद्धत ना माझ्या लहानपणी मी भांडी घासायला वापरायची आणि अजूनसुद्धा जेव्हा असं जास्त भांडी असतात त्यावेळेस मी असंच वापरते, कारण नळाला भांडी ज्यावेळेस आपण धुतो ना त्यावेळेस खूप एकतर पाणी लागतं आणि तितकीशी स्वच्छ निघत नाही असं माझं मत आहे. म्हणून मला असं हाताने वगैरे चोळून वगैरे मस्त असं धुवायला आवडतं, म्हणून मी जास्त भांडी असली की अशीच ट्रिक यूज करत असते. तर अशा पद्धतीने मी संपूर्ण भांडी सुरुवातीला घासून घेतली. म्हणजे भांडी एकदा घासून घेतल्यानंतर ती कसं आपल्या बाकीची सगळी कामं होईपर्यंत व्यवस्थित सुकतात. तर हे बघू शकता, मी मागच्या 2-3 दिवसांपासूनची ही सगळी भांडी घासलेली आहेत. आता ती बऱ्यापैकी सगळी सुकलेली आहे, डबे वगैरे. भांडी घासून झाली आणि आमच्या इथली लाईट गेली आणि त्यामुळे संपूर्ण हॉलमध्ये अंधार तर होताच, त्याचबरोबर गरमसुद्धा भरपूर व्हायला लागलं होतं. पण एक गोष्ट चांगली होती की मी किचन साफसफाईला घेतला होता आणि किचनमध्ये भरपूर उजेड येतो, त्यामुळे माझं कुठेच अडलं नाही. पण मी जर आज हॉल क्लिनिंगला घेतलं असतं ना तर माझी नक्कीच फजिती झाली असती. पण असो, शेवटी बाप्पाला काळजी आहे, त्यामुळे सगळं काही व्यवस्थित झालं. तर इथे जी माझी छोटी मांडणी आहे ती किचन ओट्याजवळ असते ना, त्यामुळे ती बऱ्याचदा थोडीशी चिकट झालेली असते. आता इथे मी आपला जो स्क्रब असतो त्याने व्यवस्थित घासून घेतली, नंतर ती ओल्या फडक्याने व्यवस्थित पुसून घेतली आणि नंतर सुक्या फडक्याने पुसून मी हॉलमध्ये नेऊन ठेवली. आता सेम ही माझी स्टीलची मोठी मांडणी आहे, तिलासुद्धा मी अशी स्क्रबने घासून काढते, कारण डीप क्लिनिंग करतो आणि त्याच वेळेस असं व्यवस्थित सगळं घासून
वगैरे घ्यायला मिळतं. नाही तर इतर टाईम तर आपण ओला फडका मी फिरवत असते जेव्हा आपल्याला धूळ जमा होते किंवा आपण जेव्हा महिन्याची जी क्लिनिंग करत असतो त्यावेळेस. तर इथे मी आता व्यवस्थित घासून घेणार आणि यालासुद्धा मी पाणी अजिबात लावणार नाही, कारण आमच्या इथलं बोरचं पाणी आहे त्यामुळे लगेचच गंज पकडतो. नाहीतर मला अशी मांडणी धुवायला वगैरे सुद्धा खूप आवडते आणि खरंच त्यांनी व्यवस्थित सगळे डाग वगैरे अजिबात राहत नाही. तर इथे मी काय केलं तेच सेम जसं आधीच्या मांडणीला केलं होतं, की ओल्या फडक्याने सगळं जे फेस वगैरे आहे घासलेलं सगळं ते सगळं मी व्यवस्थित स्वच्छ करून घेणार आणि नंतर मग सुक्या फडक्याने पुसणार, म्हणजे त्याच्यावरती कोणतेच डाग राहणार नाहीत. आणि ह्या सगळ्यामध्ये ना खूप टाईम जातो, कारण अगदी बारीक 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 जागा असतात आणि ते सावध व्यवस्थित असं घासावं लागतं, नाहीतर कुठेतरी कट होतं किंवा व्यवस्थित निघत नाही. जर तिथे ओलसर राहिलं तर गंज वगैरे पकडण्याची शक्यता असते. तर हे सगळं माझं करून झाल्यानंतर आता मी काय करायला घेतलेलं आहे, तर सगळीकडे मी आता झाडू मारून घेणार आहे. तर इथे मी असं एक 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 भिंत स्टूलवरती उभं राहून झाडून घेत होती. तर मला फ्रीजसुद्धा स्वच्छ करायचं आहे, पण मी तो उद्या करणार आहे किंवा टाईम भेटला तर संध्याकाळीच करणार आहे. तर मी जसं तुम्हाला म्हटलं, की ह्यावेळेस माझ्याकडे कमी वेळ असल्यामुळे ना मी ऑलरेडी सगळी भांडी वगैरे किंवा जे काही मला नको होतं, गरजेचं नव्हतं ते मी ऑलरेडी स्वच्छ करून ठेवलं होतं. तरीसुद्धा मला या दिवशी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळचे 5:30 वाजेपर्यंत माझी साफसफाई सुरू होती. मग तुम्ही विचार करू शकता, की जर मी सगळं एका दिवशी काढलं असतं तर माझं काय झालं असतं. कारण आपल्याला इतरसुद्धा कामं असतात, स्वयंपाक असतो सकाळ संध्याकाळचा, त्याचबरोबर कोणीतरी येतं असतं आणि एकटंच असेल तर सगळं काही आपल्यालाच घ्यावं लागतं. काही विसरलो खाली आणि वर चढलं तरी आपल्यालाच उतरून घ्यावं लागतं ना, त्यामुळे मग हे सगळं आधीच प्लॅनिंग केलेलं बरं असतं, म्हणजे आपली तब्येतीचीसुद्धा तारांबळ होत नाही. आणि आता पुढे सण आले त्यामुळे तर आपली एनर्जी आपण जेवढी सेव्ह करू तेवढी चांगली आहे, म्हणजे आपल्याला सगळ्याच आनंद घेता येतो आणि सगळं काही व्यवस्थित पार पाडता येतं. तर इथे मी फ्रीजसुद्धा पुढे ओढून घेतला, त्याच्यामागचं सगळं झाडून जाळ्या वगैरे काढल्या. त्यानंतर इथेसुद्धा मी आधी फ्लोअर स्वच्छ केला आणि मग मी ओल्या फडक्याने सगळीकडे पुसायला सुरुवात करते, कारण बऱ्याचदा मग पाण्याचे थेंब वगैरे पडलं ना तर सगळं खाली राडा होतो आणि मग ते पुसायला खूपच मला तरी नाही आवडत, म्हणून मी आधी सगळं झाडून वगैरे घेते. तर इथे मी आता बाहेरची जी ग्रिल आहे त्यालासुद्धा मी झाडून घेत आहे, कारण बऱ्याचदा बाहेरसुद्धा आपल्या जाळ्या वगैरे झालेल्या असतात आणि ते बरं नाही वाटत जेव्हा आपण खिडक्या वगैरे खोलतो तर समोर जसं जाळ्या वगैरे. तसं तर नाही आहे, पण एखादा अर्धी असेल तर तीसुद्धा मी स्वच्छ करून घेतली आणि आता मी खिडक्या घासायला घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता, की किचन ओट्याच्या जवळच खिडकी असल्यामुळे ना आपण फोडणीचे वगैरे जे काही धूर निघतो किंवा तो तेलकटपणा सगळा खिडक्यांच्यावर जाऊन बसतो. तशी मी महिन्याला घासत असते, पण आता डीप क्लिनिंग आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित घासून घेणार आहे, मागून पुढून हात घालून जेवढं मला शक्य आहे तेवढं मी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते आहे. तिथे खिडकीमध्ये जास्त जागा नाही आहे, की बाहेर उभं राहून ग्रिलमध्ये की मी ते घासेल, कारण तितकं खालून सपोर्ट नाही आहे ग्रिलला, त्यामुळे डेंजरस आहे. त्यामुळे मी आतमधूनच मला बाहेरून जेवढा हात घालून घासता येईल तेवढं मी घासून घेतलं आहे. आणि स्क्रबने जेव्हा असं घासतं ना तेव्हा खूप खूप छान एकदम चिकटपणा सगळा निघून जातो आणि खूप छान निघतात खिडक्या आणि चमकायला लागतात एकदम मस्त अशा. तर त्या ग्रिलमध्ये जी काही झाडं होती ती सुद्धा आतमध्ये मी काढून घेतली, कारण मला पाणी टाकायचं होतं आणि ते सगळं पाणी त्या झाडांच्या कुंड्यांमध्ये पडलं असतं आणि मग झाडं खराब होतात, त्यामुळे मी आधीच काढून घेतली. आणि मला असं जेव्हा आपण घासतो वगैरे ना त्यावेळेस पाणी मारायला आवडतं पुसून घेण्यापेक्षा, पण काही ठिकाणी आपल्याला पर्याय नसतो त्यामुळे. तर अशी क्लिनिंग केली ना तर मला खूप भारी वाटते, एकदम असं वाटतं एकदम घर चकाचक झाले असं वाटायला लागतं. तर आता खिडक्या झाल्या होत्या, आता त्याचबरोबर जी किचन ओट्यावरती जी स्टाईल आहे तीसुद्धा मी घासून घेतली. ही सुद्धा अगदी काही चिकट नव्हती खूप, कारण रोजच मी ते पुसते किंवा रोजच ते साफ करण्यात येतं त्यामुळे. इथे किचन ओट्याखालचे जे तिन्ही कप्पे आहेत ते सुद्धा मी एक एक करून घासून पुसून घेत होती. आणि हा व्हिडिओ यायला वेळ लागलेला आहे, 2-4 दिवस मला लेट झाला आहे व्हिडिओ पोस्ट करायला, कारण ना एडिटिंगला टाईमच मिळत होता नाही. हा खूप मोठा व्हिडिओ होता, म्हणजे जवळजवळ 6-7 तासांचा व्हिडिओ होता आणि तो असा 15-20 मिनटं 10-15 मिनटामध्ये बनवणं थोडं अवघड होतं त्यामुळे. तर आता इथे मी फ्रीज मागचंसुद्धा घासून आणि पुसून घेतलेलं आहे आणि आता फ्रीजसुद्धा जागच्या जागी सेट केलेलं आहे. तुम्हीसुद्धा असं सगळं घासून पुसून स्वच्छ करता का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण खूप मेहनतीने आणि बिझी शेड्यूलमध्ये मी व्हिडिओ शूट करते, एडिट करते आणि अपलोड करते. तर आवडत असेल तर नक्की एक लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल आणि तुम्हाला असे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे,
त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा. किचनमधलं सगळं साफ करून झालं होतं. आता बारी होती ती म्हणजे फरशी क्लीन करण्याची. त्यामुळे इथे मी स्क्रब घेतला आणि काने कोपरे सगळं मी असं फरशी घासून घेतलेली आहे. त्याचबरोबर रिन आला जो आहे त्याने अशा व्हाईट कलरच्या आपल्या ज्या फरशा असतात त्या खूप छान निघतात. त्यामुळे त्यांनी सगळं घासून घेतलं. त्यानंतर असं ओल्या फडक्याने पुसून घेतला. त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा पुसून घेतलं होतं दुसऱ्या पाण्याने, कारण आता हे फेसचं पाणी होतं सगळीकडे. तर अशा पद्धतीने माझा संपूर्ण किचन हा मस्त असा स्वच्छ झालेला आहे. आणि आमच्या इथे संध्याकाळी 5 वाजता लाईट आली होती, त्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. तर बघू शकता संपूर्ण घरामध्ये नुसती भांडीच भांडी, पसाराच, आणि इतकी सगळी भांडी मी सकाळी घासलेली होती. तर आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू.